सूत्र 201. कृतं देहेन कर्मेदं न मया शुद्धरूपिणा इति चिंतानुरोधी यः कुर्वन्नपि करोति न. माझ्या आत्मारूपी शुद्ध स्वरूपानं नव्हे तर शरीरानं कर्म केलं आहे या विचाराचं जो अनुसरण करतो तो कर्म करूनही कर्म करत नाही. नाथ सांगतात, अज्ञानी माणूस देहानं आणि मनानं विविध कर्म करत असतो. त्यांच्या मागे त्याच्या आसक्ती, कर्मफळाची आशा, अपेक्षा आणि अहंकारपूर्तीची वासना असते. तो स्वतःला कर्माचा कर्ता समजून त्याचं कर्तेपण, कर्तृत्व स्वतःकडे घेत असतो. या कर्तेपणाचे ताणतणाव, भोग उपभोग त्याला स्वीकारावे लागतात. त्यामुळे शारीरिक मानसिक धैर्याच्या परीक्षेला उतरावं लागतं. त्यातून मन अस्थिर अशांत होऊ शकतं. त्याचं प्रत्येक कर्म शरीराधिष्ठित असतं, शरीर केंद्रित असतं. त्या शरीराच्या चालक पालक आत्मतत्वाची, चैतन्य शक्तीची त्याला जाणीव नसते. मात्र ही जाणीव असणारा, ह्या सत्याला अवगत असणारा आत्मज्ञानी मन, बुद्धी, अहंकार बाळगणाऱ्या शरीराच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. तो विकार आणि अहंकार यापासून दूर गेलेला असतो. त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म निरपेक्ष असतं. फळाची आशा अपेक्षा नसल्यानं वृथा कर्तेपणाचा, कर्तृत्वाचा भाव नसतो. त्यामुळे तो कर्मबंधात अडकतच नाही. स्वतःच्या आत्मरूपाचं ज्ञान झाल्यानं तो तसाच शुद्ध, केवल, निस्पृह साक्षी होतो. त्याची कर्मही तशीच घडतात. त्यात केल्याचा, कर्तेपणाचा भाव नसतो. त्यामुळे कर्म करूनही तो मुक्त असतो. कर्मातील आणि कर्मामागील वासना आणि अहंकारच विरून गेल्यानं त्याची कर्म सहजपणे घडून जातात, कृतीच होतात. वासना, आसक्ती आणि अहंकार यापासून मुक्त झाल्यानं आत्मज्ञानी सदैव या मुक्तीच्या आनंदाची अनुभूती घेत असतो. कर्म करूनही अकर्ता असणं हे त्याचं लक्षण आहे. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी ही गोष्ट अधोरेखित करीत आहेत.